नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मयूरपंख अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. आपण सहकारी बँक भरती जी होणार आहे सांगलीची, त्यासाठी जी प्रश्नमंजुषा सिरीज चालू केली आहे त्यामध्ये आजचं आपलं तिसरं लेक्चर आहे. जर तुम्ही या आधीचे 2 लेक्चर जर बघितले नसतील तर ते आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. त्यामध्ये आपण 20-20 प्रश्नांच्या माध्यमातून सर्व विविध संकल्पना आपण त्यामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. हे त्या सिरीजमधलं आज तिसरं लेक्चर आहे. तर लेक्चर सुरू करण्याआधी मला हे सांगायचं आहे की आपण टेस्ट कंडक्ट केली. ही 90 मार्काची टेस्ट होती जी आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे. म्हणजे ती पेड टेस्ट आहे. तुम्हाला जर ती टेस्ट द्यायची असेल, ती टेस्ट तुम्ही कधीही देऊ शकता. म्हणजे पेपरच्या आदल्या दिवशीपर्यंत तुम्ही ती टेस्ट देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर 9309 94 74 56 ह्या नंबरवरती तुम्हाला टेस्ट ॲडमिशन नावाचा मेसेज करायचा आहे. मग तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती ॲड केलं जातं. त्यामधून तुम्हाला त्या टेस्ट सोडवल्या जातात. म्हणजे तुम्ही त्या टेस्ट सोडवू शकता. त्यामध्ये पूर्ण आपण 90 मार्काचं म्हणजे 90 मार्काची टेस्ट घेतली, जी IBPSचा जो दर्जा आहे त्यानुसार आहे. तर आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू. आज आपण बँकिंगवर म्हणजे बँकांचे जे प्रकार आहे त्यावरती लेक्चर घेतलेलं आहे. म्हणजे यातून तुम्हाला बँकांचे प्रकार आणि त्यांचे कार्य, त्यांच्यासाठी स्थापन केलेल्या समित्या, हे सर्व याच्यातून तुमचं क्लिअर होईल. तर बघा, पहिला प्रश्न बघा, भारतामध्ये रिजनल रुरल बँक म्हणजे RRBची स्थापना करण्यासाठी कोणत्या समितीच्या शिफारशी महत्त्वाच्या ठरल्या? तर तुम्हाला इथं RRBबद्दल आपण पहिला प्रश्न विचारलेला आहे. तर RRBची स्थापना 1975 साली झाली. 1975ला यासाठी नरसिंहम समिती हे रिझर्व्ह बँकेचे कितवे 13वे गव्हर्नर होते. रिझर्व्ह बँकेचे 13वे गव्हर्नर नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीने सांगितलं की भारतामध्ये RRB स्थापन करा. तर त्यानुसार 1976ला त्यांचा कायदा करण्यात आला. पण समित्या स्थापन कधी केल्या होत्या? 1975ला समित्या स्थापन म्हणजे RRBची स्थापना 1975ला झाली. एक्झॅक्ट डेट जर तुम्ही विचारली तर 2 ऑक्टोबर 1975ला सांगा. या दिवशी 5 RRB स्थापन केलेल्या होत्या. तर RRB स्थापनेचा उद्देश जर तुम्हाला म्हणजे तुम्ही हे लेक्चरचं जे IMP पॉईंट वाटतात तुम्हाला ते तुम्ही नोट करून घेतले तरी चालेल. म्हणजे नोटच करून घ्या. आणि अजून एक सांगायचा पॉईंट की उद्यापासून आपण 80 मार्काचे क्वेश्चन घेणार आहेत. म्हणजे आज जसे आपण 20 मार्काचे घेतो तसे आपण आता किती घेणार आहे? 80 मार्कांचे. तर या 80 मार्कामध्ये फक्त तुमचा जो 90 मार्कापैकी आपण कोणता सब्जेक्ट घेणार नाही आहे, तर आपण फक्त घेणार नाही आहे मॅथ. तो मॅथ तुम्हाला करायचा आहे. बाकी 80 मार्क आपण व्यवस्थित डिटेल एक्सप्लेनेशन घेणार आहे. आणि ते तुम्हाला कधीपर्यंत घेणार आहे, तर आपण ते 25 तारखेपर्यंत घेणार आहे. 25 तारखेनंतर तुम्ही काय करायचे, फक्त रिव्हिजन करायची आहे. या लेक्चरच्या काढलेल्या नोट्स आणि या PPT वगैरे तुम्हाला मी सेंड करेन, तेवढ्याच करायच्या आहेत. जर तुम्हाला वाटलं काही कन्सेप्ट तुमच्या अपूर्ण दिसतात तर तुम्ही मला कमेंट करा. म्हणजे आपण 25 तारखेनंतर त्याचे लेक्चर घेऊ. त्यानुसार तुमचे ते कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. तर आपण बघत होतो पहिला RRBचा. तर भारतामध्ये ग्रामीण भागातील लोकांना ग्रामीण रिजनल रुरल ग्रामीण भागातील लोकांना संस्थात्मक कर्ज पुरवठा करण्यासाठी या उपलब्ध झाल्या होत्या. संस्थात्मक कर्ज पुरवठा ग्रामीण भागात जर कर्ज पुरवठा आपण बघितला तर तो सर्वात जास्त सावकारांच्या माध्यमातून होतो. आणि सावकार जे आहेत ते शेतकऱ्यांची लूट घडवून आणतात. त्यामुळं सरकारने काय केलं, संस्थात्मक कर्ज पुरवठा करण्यासाठी RRBची स्थापना केली. त्यासाठी 1975ला कोणती समिती मित्रांनो? 1975ला नरसिंहम समितीची स्थापना करण्यात आली होती. त्याला नाव होतं वर्किंग ग्रुप ऑन रुरल बँक. वर्किंग ग्रुप ऑन रुरल बँक हे त्याचं नाव होतं त्या ग्रुपचं. या समूहाने ग्रामीण भागाच्या गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र प्रकारच्या ग्रामीण बँकांची शिफारस केली होती. आणि 2 ऑक्टोबर 1975ला या RRB स्थापन झाल्या. तर RRB स्थापन होण्यामागचे जर उद्देश तुम्हाला विचारले तर उद्देश काय? तर तुम्हाला एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की RRB या मोठे शेतकरी जे असतात त्यांच्यासाठी काम करत नाही. मोठ्या शेतकऱ्यांसाठी या काम करत नाही. हे तुम्ही जर तुम्हाला पॉईंटमध्ये आलं तर तुम्ही हे पहिल्यांदा एलिमिनेट करायचं आहे. RRB या लहान आणि सीमांत शेतकरी, ग्रामीण भागातले जे कारागीर असतात ते, शेतमजूर, ग्रामीण भागात बँकिंगचा विस्तार करणे आणि सावकारांवरील अवलंबित्व कमी करणे यासाठी ग्रामीण भागामध्ये RRBची स्थापना करण्यात आलेली आहे. जर तुम्हाला एक्झाम ट्रॅप जर सांगितला, म्हणजे जर तुम्हाला ट्रॅपमध्ये त्यांना अडकवायचं असेल तर ते काय करतील, RRBची स्थापना शिवरामन समिती म्हणतील आणि नाबार्डची स्थापना
नरसिंह वर्किंग ग्रुप म्हणतील तर आपण तुमचा तो ट्रॅप इथंच कवर करू. तर मित्रांनो, नाबार्डची स्थापना जी आहे ही नाबार्डची स्थापना शिवरामन समितीनुसार झालेली आहे. शिवरामन समिती, भरपूर लोकांचं यामध्ये कन्फ्युजन असतं. नाबार्डची स्थापना शिवरामन समिती आणि आपल्या RRBची स्थापना कोण? नरसिंह समिती. ओके, आता तुमचा इथं पहिला प्रश्न इथं कवर झालेला असेल विथ डिटेल एक्सप्लेनेशन. तुम्हाला ते समजलं असेल की आपण एक्सप्लेनेशन कोणत्या टाईपचे घेतो. आता दुसरा प्रश्न बघा, स्मॉल फायनान्स बँक स्थापन करण्यामागील RBIचा प्रमुख उद्देश काय आहे? आता इथं आपल्याला स्मॉल फायनान्स बँकबद्दल विचारलं आहे, तर तुम्ही एक लक्षात घ्या आधी, हा पॉईंट आपण इथंच कवर करू की कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक ही भारतातली पहिली स्मॉल फायनान्स बँक आहे जी जालंधर येथे स्थापन करण्यात आली होती. ओके, दुसरा MCQ तुमचा इथंच क्लिअर झाला. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटतं मित्रांनो, तुम्ही ना मला कमेंटद्वारे सांगत जा, म्हणजे मला पण तुम्हाला समजतं की नाही. आणि लाईक करत जा, आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर स्मॉल फायनान्स बँक स्थापन करण्यामागे RBIचा काय उद्देश होता? आपण ऑप्शन बघू. मोठ्या उद्योगांना दीर्घकालीन कर्ज पुरवठा नाही. जर मोठ्या उद्योगांना स्मॉल कशाला करेन? आर्थिकदृष्ट्या वंचित घटक त्यांना बचत व सुविधा व कर्ज उपलब्ध करून देणे. बघू आपण. केवळ सरकारी रोख्यांचे ऑप्शन म्हणजे जेव्हा केवळ फक्त असं जर प्रश्न असेल ना रे, म्हणजे असे जर शब्द असेल ना, तर थोडं तुम्ही त्या क्वेश्चनवर डाऊट घेत जा की केवळ फक्त, त्याच्यानुसार ते चुकीचं असू शकतं. 3 नंबर, भारताच्या परकीय व्यापारासाठी वित्त पुरवठा करणे. तर आता याचं उत्तर जर बघितलं आपण तर ते आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांना सुविधा व कर्ज उपलब्ध करून देणे. तर यानुसार स्मॉल फायनान्स बँक या RBIने मुख्यतः फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे आर्थिक समावेशन वाढवण्यासाठी स्थापन केल्या होत्या. पुढे आर्थिक समावेशन करण्यासाठी आणि पुढे या डिफरन्शिएट बँका आहेत. RBIच्या 2014च्या गाईडलाईननुसार त्यांचे 2 उद्देश म्हणजे त्यांचे 2 भागामध्ये, एक म्हणजे सेव्हिंग व्हेकल म्हणून उपलब्ध करून देणे, म्हणजे ज्या लोकांना पारंपरिक बँकिंग सेवा सहज उपलब्ध नाही आहे, आपल्या इकडच्या ज्या पारंपरिक बँकिंग सेवा असतात त्या सहज उपलब्ध नाहीत, त्यांना बचतीची सवय आणि औपचारिक बँकिंगचा वापर वाढवण्यासाठी स्मॉल फायनान्स बँक. आणि दुसरं म्हणजे क्रेडिट सप्लाय वाढवणे. क्रेडिट सप्लाय म्हणजे काय? क्रेडिट सप्लाय म्हणजे स्मॉल बिझनेस युनिट असतील, स्मॉल मार्जिनल फार्मर्स असतील, मायक्रो स्मॉल इंडस्ट्रीज असतील, आणि आपण जर जे सेक्टर पाहिले असे सेक्टर जे कसे आहेत, अनऑर्गनाइज सेक्टर आहेत, त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी RBIने कशाची स्थापना केली? तर RBIने स्मॉल फायनान्स बँकेची स्थापना केलेली दिसते. म्हणजे स्मॉल फायनान्स बँक म्हणजे फक्त छोटी नाही बँक ही, तर कशी आहे, विशिष्ट ग्राहक वर्ग कसा हिचं विशिष्ट आहे. या विशिष्ट ग्राहक वर्गावर लक्ष केंद्रित करण्यासाठी 2014 मध्ये आपण या बँक स्थापन करण्याची गाईडलाईन्स जारी केली. त्यानंतर 2019 काय केलं आपण? टॅप लायसनिंग फ्रेमवर्क त्याच्यासाठी आणण्यात आलेला होता. तर टॅप लायसनिंग फ्रेमवर्क कधी? 2019 आणि गाईडलाईन्स कधी? 2014 यासाठी समिती जर विचारली तुम्हाला तर समितीचं नाव लक्षात ठेवा. विमल जालान समिती जी होती, विमल जालान समिती यासाठी होती, स्मॉल फायनान्स बँकेसाठी. तर मित्रांनो, आपण पहिल्या लेक्चरमध्ये पेमेंट बँका कव्हर केल्या होत्या. तर तुम्हाला आता या लेक्चरमध्ये सांगायचं आहे की पेमेंट बँका स्थापन करण्यासाठी कोणत्या समितीच्या शिफारशी उपयोगात आल्या होत्या. तुम्ही मला एक कमेंटद्वारे सांगा, आणि जर तुम्हाला हे कव्हर नसं झाले तर तो व्हिडिओ जाऊन बघा. तर स्मॉल फायनान्स बँकेबद्दल आपल्या इथं समजल्याचं उत्तर बी. आर्थिकदृष्ट्या वंचित घटक जे म्हणजे जे टार्गेटेड ग्रुप आहे त्यांच्यासाठी स्मॉल फायनान्स बँक स्थापन केलेले आपल्याला दिसतात. 3 नंबरचा प्रश्न बघा, सहकारी बँकांच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्या केवळ नफा कमावण्याच्या उद्देशाने नाही. नफा कमावण्याच्या उद्देशाने कोणत्या रे? व्यापारी बँका स्थापन झालेल्या असतात. त्या सहकारी तत्वावर आधारित असतात. त्यांचे संपूर्ण भांडवल केंद्र सरकारचे असते नाही. ते आपल्या सभासदांकडून ठेवी जमा करून त्यांचं भांडवल जमा करत असतात. त्याच्यामुळे ऑप्शन सी हा पूर्णपणे बरोबर चुकीचा आहे. आणि त्या फक्त ग्रामीण भागातच असतात तर अजिबात नाही मित्रांनो. सहकारी बँका या ग्रामीण तसंच शहरी भागातही असतात. तर आता याचे एक्सप्लेनेशन जर बघायचं ठरलं आपण तर कोऑपरेटिव्ह बँक या सहकारी चळवळीच्या तत्वावर आधारित असतात. म्हणजे ऑप्शन बी आत्ता आपण बघितलं. त्यांचा मूलभूत विचार असा आहे की समान आर्थिक गरजा, आपण त्याची व्याख्या बघितली होती, समान आर्थिक गरजा असलेले व्यक्ती एकत्र येतात आणि त्या काय करतात? स्वेच्छेने, त्यांच्या स्वतःच्या इच्छेने काय करतात? बँका स्थापन करतात. यासाठी एक व्यक्ती एक मत हे तत्व असतं.
एक व्यक्ती एक मत यावरती भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे रे. एक व्यक्ती एक मत व एक तत्व असतं. म्हणजे एखाद्या सदस्याकडे जास्त शेअर आहे म्हणून त्याला अमर्यादित वोटिंग पॉवर मिळते का? नाही. त्याच्याकडे कितीही शेअर असले तरी त्याला फक्त एकच मत देता येतं. तसं भांडवली जे क्षेत्र असतं त्यामध्ये कसं असतं की ज्याच्याकडे जास्त शेअर तो जास्त मतदान करू शकतो. सहकारी संस्थेच्या लोकशाही स्वरूपाला इथं महत्त्व दिलेलं आपल्याला दिसतं. भारतामध्ये सहकारी बँकिंगचा ब्रॉडली विचार केला तर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि रुरल कोऑपरेटिव्ह क्रेडिट स्ट्रक्चर असे दोन प्रमुख संदर्भ आपल्याला पाहता येतात. आता सहकारी बँका या ग्रामीण भागापुरत्या मर्यादित नाही, आपण आधी सांगितलं. अर्बन कोऑपरेटिव्ह बँक जे आहेत म्हणजे शहरी भागातही कार्य करतात. तसेच बँकिंग रेग्युलेशन अमेंडमेंट ॲक्ट कितीचा 2020चा यानुसार नंतर सहकारी बँकांवर RBIच्या नियामक चौकटीत महत्त्वाचे बदल करण्यात आले. कधी 2020ला. ग्रामीण सहकारी बँकांसाठी काही तरतुदी 1 एप्रिल 2021 पासूनही लागू झालेल्या आपल्याला दिसतात. 1 एप्रिल 2021 आणि अमेंडमेंट कधी केली मित्रांनो, म्हणजे सुधारणा कधी केली तर 2020च्या जो कायदा आहे बँकिंग रेग्युलेशन अमेंडमेंट ॲक्ट 2020 त्यामध्ये RBIच्या गाईडलाईन्सनुसार यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहेत आणि ग्रामीण भागासाठी कधी 1 एप्रिल 2021साठी त्या लागू झालेल्या दिसतात आपल्याला. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती संस्था कृषी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित आहे? 1 नंबर पहा सिडबी, एक्झिम बँक, नाबार्ड आणि NHB. तर तुम्हाला काय सांगायचं आहे इथं आपल्याला की ग्रामीण भाग आणि कृषी विकासाशी कोणती संबंधित आहे? तर याचं उत्तर जर बघितलं आपण तर काय, नाबार्ड. आता NHB म्हणजे काय रे, ही नॅशनल हाऊसिंग बँक हे येत नाही. एक्झिम म्हणजे काय रे, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. आणि सिडबी ही कशासाठी आहे तर ही गुंतवणुकीसाठी जे MSME क्षेत्र असतं त्याच्यासाठी सिडबी ही संस्था आहे. तर कृषी आणि ग्रामीण विकासासाठी कोणती, नाबार्ड. आता मित्रांनो आपण नाबार्डबद्दल सर्व डिटेल आपण या प्रश्नामध्ये बघू. तर नाबार्डची स्थापना कधी झाली? 12 जुलै, लक्षात ठेवा तारीख, 12 जुलै 1982. आपण आधी समितीचं नाव सांगितलं, परत सांगू, शिवरामन समिती. शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार नाबार्ड बँकेची स्थापना झाली. या समितीने ग्रामीण विकास आणि कृषी कर्ज व्यवस्थेसाठी स्वतंत्र राष्ट्रीय संस्थेची आवश्यकता निर्माण केली. त्यातून नाबार्डची स्थापना झालेली आपल्याला दिसते. आता नाबार्डची कार्य काय? कार्य जर आपण बघितली तर ग्रामीण वित्त व्यवस्थेला काय करायचं, पुनर्वित्त. म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँकेत पैसे टाकत नाही तर ते काय करतात, पुनर्वित्त करतात. पुनर्वित्त पुरवठा कोणाला? पॅक्सला, ज्या आपल्या गाव पातळीवर असतात. जिल्हा पातळीवरच्या बँका आणि राज्य पातळीवरच्या बँकांना काय करतात, त्या पुनर्वित्त पुरवठा करतात. हे तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट आहे खूप. कृषी क्षेत्राला ते वित्तीय सहाय्य करतात. ग्रामीण भागासाठी ते पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मदत करतात आणि ग्रामीण संस्थांच्या विकासाला त्या काय करतात, मदत करतात. तर नाबार्डबद्दल पुनर्वित्त पुरवठा, नाबार्डची स्थापना आणि समिती हे 3 घटक इथं तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. चला मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. पेमेंट बँका. तर पेमेंट बँक आणि स्मॉल फायनान्स बँक यांच्यामध्ये फरक कोणता आहे? या प्रश्नाकडे वळण्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की पेमेंट बँका आणि स्मॉल फायनान्स बँका या कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार निर्माण करण्यात आलेल्या आहेत? याचं ऑप्शन बघू आपण आता. पेमेंट बँकला कर्ज देण्याची पूर्व परवानगी असते. स्मॉल फायनान्स बँकला कर्ज देण्याची परवानगी असते. तर पेमेंट बँक त्याच्या व्यवसायावर कर्ज पुरवठ्याबाबत मर्यादा आहेत. त्यानंतर दोन्ही बँकांना समान प्रकारचे कर्ज देण्याची परवानगी आहे आणि पेमेंट बँक फक्त सरकारी मालकीची असते. तर पेमेंट बँक ही फक्त सरकारी मालकीची नसते मित्रांनो. तर पेमेंट बँक स्थापन करण्यासाठी जे रेग्युलेटेड म्हणजे जे नियम आहेत त्यामध्ये तुम्ही एखादी संस्था किंवा एखादी कंपनी पेमेंट बँक स्थापन करू शकते आणि एअरटेल पेमेंट बँक ही भारतातील पहिली पेमेंट बँक आहे. त्यामुळे ऑप्शन डी इथेच कट होऊन जातो. आता हा प्रश्न जर बघितला तर हा पूर्ण टोटल IBPS लेवलचा आपल्याला दिसतो. म्हणजे पूर्ण लेवल ही आपण IBPSनुसारच ठेवलेली आहे. आता याचं एक्सप्लेनेशन बघताना पेमेंट बँका या कशासाठी असतात रे, तर या स्मॉल सेविंगसाठी असतात. स्मॉल सेविंग त्यांची जिथं आपण ठेवतो त्यासाठी पेमेंट बँका निर्माण केल्या जातात. पेमेंट असेल, रेमिटान्सेस किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन याचा भर जो येतो पेमेंट बँकेवर असतो. RBIच्या गाईडलाईन्सनुसार पेमेंट बँकना लिडिंग ॲक्टिव्हिटीज करता येत नाही. म्हणजे पेमेंट बँका ज्या असतात त्यांना कर्ज देता येत नाही. इथे तुम्ही हा पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा की पेमेंट बँकेला कर्ज देता येत नाही. त्यांना डिमांड डिपॉझिट स्वीकारता येतात, म्हणजे त्यांना मागणी ठेवी हे काय करतात, स्वीकारता येतात आणि पेमेंट रेमिटान्सेस सर्व्हिस त्यांना देता येते. तसेच स्मॉल फायनान्स बँक जर बघितले आपण यांच्यामधला फरक तर त्या सेविंग ठेवतो आपण त्याच्यात. स्मॉल बिझनेस असेल,
स्मॉल म्हणजे लहान आणि सीमांत शेतकरी असतील, मायक्रो आणि स्मॉल इंडस्ट्रीज असतील आणि ऑर्गनाइज सेक्टर असेल, यांना काय करतात, त्या कर्ज देण्यासाठी आपण बघितलं त्या टार्गेट ओरिएंटेड असतात, त्यांना क्रेडिट सप्लाय करता येतो. एका वेळी जर सांगायचं ठरलं तर पेमेंट बँका ज्या असतात त्या पैसे ठेवणे आणि पाठवणे यासाठी कोण असतात, पेमेंट बँका पैसे ठेवणे आणि पाठवणे. तर स्मॉल फायनान्स बँका या पैसे ठेवणे प्लस पात्र ग्राहकांना कर्ज देणे यासाठी असतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला याचा फायदा होतोय का ते मला नक्की सांगा तुम्ही. पुढचा प्रश्न बघा 6 नंबरचा, आपण अगेन RRBवर विचारलेला आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं की याच्यात तुमचं बँकिंग सिस्टीम पूर्ण कव्हर होणार आहे. रिजनल रूरल बँकेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश कोणता आहे? शेअर बाजाराचं नियमन करणे. शेअर बाजाराचे नियमन करण्यासाठी रिजनल रूरल बँक काही येत नाही. परकीय चलनाचा साठा वाढवणे आणि मोठ्या उद्योगांना दीर्घकाळ कर्ज देणे. हे काही ऑप्शन नाही मित्रांनो. तर त्याचा ऑप्शन 1 नंबरचा दिसतो आपल्याला. ग्रामीण भागातील दुर्बल घटकांना संस्थात्मक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आपण बघितल्या RRB स्थापन झालेल्या आहेत. RRBची स्थापना, त्याच्या समित्या काय असेल ते सगळं आपण पहिल्याच प्रश्नामध्ये कव्हर केले, त्यामुळं आपण इथं जास्त वेळ तुमचा घेणार नाही. पुढचा 7 नंबरचा प्रश्न बघा. सिडबी मुख्यतः कोणत्या क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करते? नवीन बँक स्थापन झाली आता मित्रांनो, म्हणजे नवीन बँकेवर प्रश्न घेतला आपण. सिडबी. आता एकदा सिडबीचा लॉंग फॉर्म बघू आपण इथे. सिडबी म्हणजे काय? सिडबीचा जो एस आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये ते स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक म्हणजेच काय रे मित्रांनो, सिडबी. मग सिडबीचा संबंध कशाशी येतो? MSME म्हणजे काय? मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. त्याच्याशी कशाचा? सिडबीचा संबंध येतो. यामध्ये रोजगार निर्मिती असेल, उत्पादन असेल, एंटरप्रेन्युअरशिप असेल, एक्सपोर्ट्स असेल, रिजनल डेव्हलपमेंट असेल, यासाठी सिडबी काम करते. तर सिडबी कशासाठी मित्रांनो? MSME म्हणजे काय? मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. आता आपण इथं एक तक्ताच बनवून घेऊ. हे बघा, नाबार्ड बघितलं आपण. नाबार्ड कशासाठी रे? नाबार्ड हे कृषी क्षेत्र आणि ग्रामीण विकास. ओके. त्यानंतर आपण सिडबी बघितलं. सिडबी कशासाठी रे? MSME. एक्झिम बँक कशासाठी रे? एक्झिम म्हणजे काय रे? एक्सपोर्ट इम्पोर्ट. आणि NHB म्हणजे काय? NHB म्हणजे काय? हाऊसिंग, नॅशनल हाऊसिंग. या 4 संस्थांची तुम्ही मॅपिंग लक्षात ठेवा. हे परीक्षेमध्ये तुम्हाला वारंवार विचारलं जातं. याच्यावरती तुम्हाला 1 ते 2 प्रश्न तुमच्या इथूनच कव्हर होतील. 8 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती जुळवणी अयोग्य आहे? आता आपण इथं अगेन बघितलं. आता नाबार्ड बरोबर आहे, सिडबी बरोबर आहे, एक्झिम बँक परकीय व्यापार म्हणजे आयात निर्यात, इथं हे बरोबर दिसतं आपल्याला. आणि NHB इथं चुकलेलं आहे मित्रांनो. NHB म्हणजे काय? नॅशनल हाऊसिंग बँक. हे चलनविषयक धोरणासाठी काही नसते. हा प्रश्न इझी लेवलचा होता आणि आपल्याला पेपर बॅलन्स करावा लागतो, त्याच्यामुळे हा इझी लेवलचा प्रश्न होता. हा इझी तुम्हाला तेव्हाच वाटेल जेव्हा तुम्ही आधी अभ्यास केलेला असेल किंवा आधी आपलं हे लेक्चर पाहिलेलं असेल, तेव्हाच इझी वाटू शकतो. 9 नंबर. भारतातील पहिली रिजनल रूरल बँक. याच्यावरती अगेन प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिली रिजनल रूरल बँक कोणती भाऊ? जर 1975 साली आपण बघितलं आता की किती तारीख आपण बघितली, 2 ऑक्टोबर 1975ला आपण 5 RRB स्थापन केल्या. तर त्याच्यातली पहिली बँक कोणती? तर त्या पहिली बँक जी होती मित्रांनो, तिचं नावच काय ठेवलं आहे? प्रथमा. जी प्रथम होती म्हणून तिचं नाव काय ठेवलं? प्रथमा. हे बघा, भारतामध्ये RRBची सिस्टीम कधी 1975ला लागू झाली आणि प्रथमा बँक ही बघितली आपण, ही पहिली RRB म्हणून महत्त्वाची आहे. RRBच्या सुरुवातीचा मुख्य विचार असा होता की कमर्शियल बँकिंग सिस्टीम जी असते त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजा काय करायच्या? पूर्ण करायच्या. आणि ग्रामीण व दुर्बल घटकांसाठी विशेष फोकस असलेली बँकिंग निर्माण करण्यासाठी आपण RRBची स्थापना केली. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? 1975, 2 ऑक्टोबर 1975, 5 बँका आणि पहिल्या बँकेचं नाव काय? प्रथमा. इथं 10 नंबरचा प्रश्न बघा. एक्झिम बँक एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. 11 नंबरचा प्रश्न बघा. सहकारी बँकिंग व्यवस्थेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आहे? सहकारी बँकिंग व्यवस्था. 1 नंबर प्रश्न बघा. एक सदस्य एक मत. बरोबर आहे. फक्त मोठ्या कंपन्यांना नाही, फक्त परकीय गुंतवणूकदार. तर चलन जारी करण्याचा अधिकार कोणाला आहे? RBI. चलन जारी करण्याचा अधिकार सहकारी बँकांना मित्रांनो नाही. तर सहकारी बँकिंगचं जर बघितलं आपण, तर सहकारी बँकिंगचं आपण इथं काही वैशिष्ट्य बघून घेऊ इथंच, म्हणजे ते तुमचं आत्ता क्लिअर होऊन जाईल. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर समजलं A नंबर, तर प्रश्नाचं उत्तर द्या सोडून. आपल्याला फक्त एक प्रश्न
नाही बघायचा. एका प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या आहेत. तर सहकारी बँकांचं वैशिष्ट्य बघितलं आपण तर त्या कशा आहे, मेंबर ओरिएंटेड. मेंबर ओरिएंटेड म्हणजे काय, तर जे सदस्य असतात त्यांच्या आर्थिक गरजांना तिथं महत्त्व दिलं जातं. 2 नंबर जर बघितला आपण तर डेमोक्रॅटिक कंट्रोल. डेमोक्रॅटिक म्हणजे लोकशाही नियंत्रण. म्हणजे काय, सहकारी तत्वानुसार तिथं सदस्यांचा सहभाग असतो, एका सदस्याला एक मत. आणि लोकल ओरिएंटेशन म्हणजे काय रे, म्हणजे विशेषतः स्थानिक भागातल्या ज्या गरजा असतात त्या गरजांशी जोडलेल्या जातात आणि त्या गरजा पूर्ण करण्यावर त्यांचा पूर्ण भर असतो. त्यामुळे हे काही सहकारी बँकिंगची वैशिष्ट्य आपल्याला दिसतात. 12 नंबरचा प्रश्न बघा, नॅशनल हाऊसिंग बँक. आता हाऊसिंग ज्याच्यात ते म्हणजे काय, गृहनिर्माण आणि वित्त. 13 नंबरचा प्रश्न बघा, भारतातील पहिली रिजनल रुरल बँक कोणती. हा प्रश्न रिपीट झालेला असतो मित्रांनो. 9 नंबरचा, सॉरी एक मिनटं, ती स्लाईड रिपीट झाली, प्रश्न रिपीट नाही झाला, स्लाईड रिपीट झालेली आहे. नाबार्ड. 13 नंबरचा प्रश्न बघा, नाबार्डच्या स्थापनेशी कोणती समिती संबंधित होती. 13 नंबरचा प्रश्न इझी कॅटेगरीतला वाटेल तुम्हाला, कारण आधी आपण त्याच्याशी संबंधित माहिती बघितली. तर नाबार्डची स्थापना जर बघितली आपण तर बी व्ही शिवरामन समिती याच्याशी संबंधित होती. आता पी व्ही शिवराम समितीबद्दल जर विचार केला आपण तर इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल क्रेडिट असं या समितीचं नाव होतं. काय होतं, इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल क्रेडिट ही समिती होती. नाबार्डची स्थापना अगेन 12 जुलै 1982 झाली. यावेळी बी आयच्या अंतर्गत ती ॲग्रिकल्चरल क्रेडिट फंक्शन आणि तत्कालीन ARDC आपण बघितलं, ARDC मित्रांनो त्या दिवशी. तर या ARDCची रिफायनान्स फंक्शन्स हे नाबार्ड अंतर्गत करत होता आणि हे नाबार्डमध्ये हस्तांतरित केलेलं दिसतं आपल्याला. तर आपण नाबार्डबद्दल आधीच्या प्रश्नामध्ये भरपूर माहिती बघितली, तर नाबार्ड इथून तुमचं कव्हर होऊन जाईल. 14 नंबरचा प्रश्न बघा, कमर्शियल बँकिंगचं मूलभूत कार्य कोणतं आहे. आता कमर्शियल बँकिंग हा अगेन प्रश्न हा इझी कॅटेगरीमध्ये जातो. कमर्शियल बँकिंगचं कार्य विचारलेलं आहे आपल्याला. तर याचं जर बघितलं आपण, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो रे. IMP फॅक्ट आहे. फक्त चलन जारी करणे कमर्शियल बँक नाही करीत, मध्यवर्ती बँक करते आणि तिचं नाव काय आहे, RBI. चलन जारी करण्याचा अधिकार कोणाला आहे, RBI. फक्त सरकारी रोखे जारी करणे तर नाही. फक्त ग्रामीण भागात कार्य करते का कमर्शियल बँक, तर नाही. कमर्शियल बँका ह्या काय करतात, ठेवी स्वीकारतात आणि कर्ज देतात आणि हेच त्यांचं आपल्याला प्राथमिक कार्य दिसतं. तर त्या ठेवी कोणाकडून, ठेवींचे प्रकार जर विचारले तुम्हाला, ठेवींचे प्रकार, तर त्यामध्ये सेविंग डिपॉझिट, त्यानंतर करंट डिपॉझिट, चालू ठेवी, बचत ठेवी आणि टर्म डिपॉझिट्स. म्हणजे काही ठराविक काळासाठी असणाऱ्या त्या कर्ज देतात. त्या कर्ज कोणाला देतात, व्यक्तीला, व्यवसायाला, उद्योगाला, कृषी क्षेत्रासाठी आणि इतर पात्र क्षेत्रासाठी त्या कर्ज देताना आपल्याला दिसतात. तर कमर्शियल बँका या ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे त्यांचं काय दिसतं आपल्याला, प्राथमिक कार्य दिसतं. 15 नंबर बघा, फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे आर्थिक समावेशन. आर्थिक समावेशनाबद्दलची जर प्रमुख योजना विचारली तुम्हाला तर PM जनधन हे नाव सांगा. PM जनधन योजना जी 2014 साली चालू केली ती PM जनधन योजना, ज्याच्या अंतर्गत भरपूर लोकांचे बँक खाते उघडलेले आपल्याला दिसतात. तर फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय, आर्थिक समावेशन. तर आर्थिक समावेशना दृष्टीने खालीपैकी कोणता बँक प्रकार विशेष महत्त्वाचा आहे. तर यामध्ये जर बघितलं आपण तर स्मॉल फायनान्स बँक, इन्व्हेस्टमेंट बँक, एक्सचेंज बँक आणि मर्चंट बँक. तर आपण आधी बघितलं मित्रांनो, स्मॉल फायनान्स बँक कोणाच्या समितीनुसार, विमल जालान समितीनुसार. फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय, तर समाजातील जो तळागाळातला घटक असतो त्या तळागाळातल्या घटकापर्यंत आपल्याला काय पोहोचवायचं आहे, बँकिंग सेवा. आता जर बघितलं आपण तर खूप लोक, म्हणजे आता जर बघितलं तुम्ही, हास्यास्पद आहे की रस्त्यावर भिकारी जे असतात तर पैसे मागणारे त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला असं हे दिसेल, म्हणजे ते पेटीएमचा बॉक्स किंवा फोनपेचा बॉक्स, त्याच्यावर तुम्ही पेमेंट करू शकता. म्हणजे एवढं फायनान्शियल इन्क्लुजन आपल्याकडे वाढलेलं आहे. यामध्ये तळागाळातील घटकापर्यंत बँकिंग पोहोचवायची आपल्याला. मग त्याच्यामध्ये बँक अकाउंट असतील, सेव्हिंग अकाउंट, क्रेडिट, पेमेंट, रेमिटान्सेस या पोहोचवण्यासाठी स्मॉल फायनान्स बँकेचा हा महत्त्वाचा उद्देश असतो. आणि स्मॉल बिझनेस असेल, स्मॉल बिझनेस युनिट असेल, स्मॉल अँड मार्जिनल फार्मर असतील, मायक्रो स्मॉल इंडस्ट्रीज असतील, यांच्यासाठी
स्मॉल फायनान्स बँक काय ठरते तर उपयोगाची ठरते. त्यामुळे ती आर्थिक समावेशनामध्ये महत्त्वाची ठरलेली आपल्याला दिसते. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान कोऑपरेटिव्ह बँकेच्या संदर्भात योग्य आहे? कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे काय? सहकारी बँक. तर सहकारी बँकेच्या संदर्भात आपल्याला विचारलेलं आहे की कोणतं विधान योग्य आहे. त्या प्रश्न बघा, त्या सहकारी तत्वावर आधारित असून सदस्य केंद्रित स्वरूपाचे असतात. बरं, त्या फक्त केंद्र सरकारच्या मालकीच्या असतात तर नाही, सहकारी बँका फक्त केंद्र सरकारच्या मालकीच्या नसतात. त्या केवळ परकीय व्यापारासाठी कार्य करतात आणि त्या RBIच्या चलन जारी करण्याच्या कार्याचे व्यवस्थापन करतात. तर अजिबातही नाही. कोऑपरेटिव्ह बँका जर बघितल्या आपण तर त्या सहकारी तत्वावर आधारित असून सदस्य केंद्रित स्वरूपाच्या असतात. यामध्ये सदस्यांची भूमिका जी असते ती सदस्यांची भूमिका कशी असते? अतिशय महत्त्वाची दिसते आपल्याला. कोऑपरेटिव्ह बँका म्हणजेच RBI रेग्युलेशनपासून या पूर्णपणे बाहेर असतात असं समजू नका. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आपण बघितला 2020चा, त्यानुसार काय होतं, या RBIचं यांच्यावर नियंत्रण असं दिसतं आपल्याला. विशेषतः रुरल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आणि डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक यांच्यासाठी अमेंडमेंट बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या काही तरतुदी कधी लागू झाल्या मित्रांनो? 1 एप्रिल 2021 पासून लागू झालेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे RBIचं यांच्यावर कंट्रोल पूर्णपणे असतं. 17 नंबर बघा, नाबार्डच्या स्थापनेचा प्रमुख उद्देश कोणता होता? कशासाठी रे नाबार्ड? फक्त शहरी गृहनिर्माण, फक्त शेअर बाजार तर नाही. नाबार्डची स्थापना कशासाठी केली गेली? कृषी व ग्रामीण विकास करण्यासाठी नाबार्डची स्थापना केली गेलेली आपल्याला दिसते. कृषी व ग्रामीण विकासासाठी संस्थात्मक वित्तपुरवठा आणि विकासात्मक कार्याला चालना देण्यासाठी नाबार्डची स्थापना केलेली आहे. 18 नंबरचा प्रश्न इझी कॅटेगरीमध्ये जातो. तुम्ही जर बघितलं तर खालीलपैकी कोणती पेमेंट बँकेची प्रमुख सेवा आहे? म्हणजे पेमेंट बँक कोणती प्रमुख सेवा देते असं जर आपल्याला विचारलं तर याचं उत्तर बघा, मोठ्या उद्योगांना दीर्घकालीन कर्ज, औद्योगिक पुनर्वित्त हे कोण करतं? IDBI. म्हणजे IDBI बँक या उद्योगांना कर्ज देण्यासाठी आणि प्रकल्प पुरवठा तर नाही. पेमेंट आणि रेमिटान्सेस सेवा यामध्ये जर बघितलं आपण तर पेमेंट बँक ही संकल्पना स्मॉल सेविंग्स प्लस पेमेंट आणि रेमिटान्सेस यावरती भर देण्यासाठी होतं. RBIचे गाईडलाईन्स कधीच्या मित्रांनो? 2014च्या. यानुसार पेमेंट बँका स्थापन झालेले असतात. पेमेंट बँका स्थापन करण्यासाठी नचिकेत मोर समिती आली होती. नचिकेत मोर समितीने केनिया या देशाच्या धर्तीवर आपल्याकडे पेमेंट बँका स्थापन केल्या. तर केनियामध्ये M-पेसा नावाची प्रणाली होती. त्या अनुसार आपल्याकडे पेमेंट बँका स्थापन झालेल्या दिसतात. आणि आपण जर बघितलं आता तर एअरटेल पेमेंट बँक ही पहिली पेमेंट बँक आहे. तर नुकतंच पेटीएम पेमेंट बँक जी आहे मित्रांनो तिचा परवाना रद्द केलेला आहे. पेटीएम पेमेंट बँकेचा तो का बरं रद्द केला आहे त्यासाठी आपण एक स्पेशल लेक्चर घेणार आहे, त्यामधून तुमचं ते क्लिअर होईल. मग तुम्ही लक्षात ठेवा की पेटीएम पेमेंट बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे. 19 नंबरचा प्रश्न बघा, खालील संस्थांचा विचार करा. नाबार्ड, सिडबी, एक्झिम बँक आणि NHB. याच का बरं घेतले रे? कारण या बँकिंग क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या संस्था आहेत. यांच्यावरती प्रश्न तुम्हाला हमखास येणार आहे. यापैकी कोणती संस्था अनुक्रमे कृषी व ग्रामीण विकास, MSME, परकीय व्यापार आणि गृहनिर्माण याच्याशी संबंधित आहे? तर आपण बघितलं तर नाबार्ड ही कशासाठी? कृषी व ग्रामीण विकास. सिडबी कशासाठी? MSME. एक्झिम बँक आयात निर्यात व्यापार आणि नॅशनल हाऊसिंग बँक गृहनिर्माण. आता तुम्हाला झोपेतून उठून जरी प्रश्न विचारला यासंबंधी तरी तो कधीही चुकणार नाही मित्रांनो, कारण हे आपण एवढ्या वेळा तुमच्याकडून वधवून घेतलेलं आहे. त्याचं उत्तर काय आहे? 4. आजचा शेवटचा प्रश्न आपला 20 नंबरचा काय बघा, भारतातील बँकिंग व्यवस्थेच्या संदर्भात खालीलपैकी कोणता पर्याय बँकांच्या प्रकाराची योग्य उदाहरणे देतो? तर यामध्ये बघा 20 नंबरचा प्रश्न जर तो बघितला, कमर्शियल बँक, कोऑपरेटिव्ह बँक आणि रिजनल रुरल बँक. त्यानंतर RBI, सेबी, RIDAI, त्यानंतर LIC, नाबार्ड, सेबी आणि NSE, BSE, NPCI. आता जर बघितलं आपण तर याचं उत्तर काय दिसतं? 1 नंबर म्हणजे कमर्शियल बँका, कोऑपरेटिव्ह बँका आणि रिजनल रुरल बँका. आपण आता याच्यावर डिटेल एक्सप्लेनेशन बघू मित्रांनो. तर कमर्शियल बँका म्हणजे या सामान्यतः बँकिंग बिझनेस, डिपॉझिट म्हणजे ठेवी, कर्ज आणि पेमेंट इत्यादी बघतात. या कोणत्या? व्यापारी बँका. ओके. आपल्या सहकारी बँका या सहकार तत्वावर चालतात. त्यामध्ये एक व्यक्ती एक मत असतं. RRB या ग्रामीण भागामध्ये स्थापन केले जातात. तर RBI हे काय? आता ऑप्शनमधले पर्याय बघू आपण. RBI काय आहे? ही आपली मध्यवर्ती बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 झाली. ही बँकिंग आणि चलन व्यवस्था बघते. CBG मित्रांनो ही सिक्युरिटी मार्केट बघते.
सिक्युरिटी मार्केट म्हणजे शेअर बाजार वगैरे कशावर नाही, कशाचं नियंत्रण असतं त्याच्यावर, सेबीचं. आणि RIDI म्हणजे काय, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजे ही कशासाठी आहे, विमाच्या संबंधित आहे. LIC, नाबार्ड, सेबी हे तुम्हाला बाकीचं माहिती आहे. NPCI हे कशासाठी आहे, UPIचा विकास NPCIने केला आहे 2016 साली. तर मित्रांनो, इथं आपले 20 प्रश्न आणि त्यांचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण बघितलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्हाला त्या 3 सूचना समजल्या असेल की आपण टेस्ट कंडक्ट केली आहे, ती अत्यंत कमी दरामध्ये आपण घेतल्या आहे 2 टेस्ट. त्याची एक टेस्ट आपण टेलिग्राम चॅनलवर टाकलेली असते, तुम्ही सोडवू शकता. त्यासाठी तुम्हाला तो वरती नंबर दिला आहे, त्यावरती काय करायचं आहे, मेसेज करायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण उद्यापासून 80 प्रश्नांचं डिटेल एक्सप्लेनेशन घेणार आहे, दुसरी गोष्ट. आणि तिसरी म्हणजे जर हे आपलं तिसरं लेक्चर आहे, जर तुम्ही पहिलं आणि दुसरं लेक्चर केलेलं नसेल तर ते आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्की करा, कारण हे तुम्हाला खूप गरजेचं आणि आवश्यक ठरणार आहे. यातून तुमचे भरपूर जास्तीत जास्त मार्क पाडण्यासाठी तुम्हाला हे नक्कीच उपयुक्त ठरेल. धन्यवाद. भेटूया आपण उद्या आपल्याला काय घेणार आहे, 80 प्रश्नांचं स्पष्टीकरण. धन्यवाद.